मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून मृत्यू संदर्भातले निष्कर्ष आता समोर आलेत। नोकरीतील डील सोबतच वडिलांच्या अफेअरमुळे दिशा सालियान तणावात होती आणि त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून समोर आलंय। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात मालवणी पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट समोर आलाय, ज्यामध्ये दिशाच्या मृत्यूच्या कारणाचा निष्कर्ष काढण्यात आलाय। आर्थिक अडचण आणि वडिलांच्या अफेअरचं कारण यामध्ये सांगण्यात आलंय। दिशा सालियान आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती, तसंच वडिलांना एका अफेअरमुळे त्यांना सतत पैसे देऊन थकली होती। वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल आणि त्यांना द्याव्या लागणाऱ्या पैशांबद्दल दिशानं मित्रांना देखील सांगितलं होतं। दिशाच्या मैत्रिणीचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता, त्यात हे समोर आलंय। प्रोजेक्टमधलं नुकसान, वडिलांच्या अफेअरमुळे द्यावे लागणाऱ्या पैशांमुळे दिशा तणावात होती असं तिनं मित्रांना सांगितलं होतं। दिशाच्या मृत्यूनंतर दिशाचा प्रियकर रोहन राय, तिचे मित्र आणि आईवडिलांचे जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता। मात्र आता पुन्हा एकदा दिशाच्या वडिलांनीच आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली आणि दिनो मोरियासह अनेकांवर आरोप केले। दिशावर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय। पण आता प्रोजेक्टमधल्या नुकसानीसह वडिलांच्या अफेअरमुळे पैसे द्यावे लागत असल्यानं दिशा तणावात होती असं पोलिसांनी म्हटलंय। 11 दिसंबर 2023 को एसआईटी कंस्टिट्यूट किया, उसमें सतीश सालियान जी का स्टेटमेंट रिकॉर्ड हुआ और हमारी कंप्लेंट ऑन रिकॉर्ड है उसके बेस पे ये केस हुआ रीओपन और क्लोजर रिपोर्ट वापस लिया गया। अब जो रिपोर्ट अभी लीगली एडमिसिबल या वैलिड ही नहीं है, उसके बेस पे एक बेटी का पिता उसकी बदनामी करना, उसको डिफेम करना, ये कहां तक सही है, ये बात अभी जनता हमें बताए। क्लोजर रिपोर्टमध्ये आणखी एक बाब समोर आली आहे, ज्यात अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता मिलिंद सोमणच्या जबाबाचाही उल्लेख आहे। दिशा काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीशी संबंध आल्यानं दिशा पटाणी आणि मिलिंद सोमण यांचा जबाब नोंदवण्यात आला होता। दिशा पटाणी, मिलिंद सोमण यांनी कॉर्नरस्टोन कंपनीशी 2 जाहिरातींसाठी करार केला होता। या दरम्यान पटाणी आणि सोमण यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी दिशा सालियानवर होती। करारात नमूद नसलेल्या गोष्टी करण्यास दिशा पटाणीनं नकार दिल्यानं सालियान टेन्शनमध्ये होती। मिलिंद सोमण यांनी #बॅन चायना प्रोडक्ट हे ट्विट केलं होतं, त्यावर कंपनीनं आक्षेप घेतला होता। करार संपुष्टात आल्यानं मी हे ट्विट डिलीट करणार नाही अशी भूमिका मिलिंद सोमण यांनी घेतली होती। कॉर्नरस्टोन कंपनीशी संबंधित 2 बाबी, आर्थिक अडचण आणि मूळची दिशा तणावात होती। कंपनीचे डील करण्यातलं अपयश, वडिलांचं अफेअर आणि आर्थिक बाबींमुळे दिशा तणावात होती असं क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा डाव असल्याचं म्हटलंय। आधी दिशावर अत्याचार केले आणि आता वडिलांचं चारित्र्यहनन करण्याचा डाव असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलंय। उबाठा वालों ने दिशा सालियान की लाज लूटी, अब उनके पिता का चरित्र हनन कर रहे हैं। मैं ये भी कहना चाहूंगा कि उस समय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे, कहीं उनके दबाव में मालवनी पुलिस ने इस केस को रफा दफा करने के लिए फर्जी बयान डाल के दिशा सालियान के पूरे परिवार को बदनाम करने का षड्यंत्र तो नहीं रचा। इसलिए जिनके बयान लिए गए उनको फिर से बुलाया जाना चाहिए और उनके फिर से बयान लेना चाहिए। बघा, हा दिशा सालियान हा जे काय तुम्ही म्हणताय, त्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण होती, त्या मुलीला डिप्रेशन होतं, हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे। त्याच्यावरती आम्हाला राजकारण करायचं नाही। जे आत्ता 5 वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतात ते त्यांना लखलावं। पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे, काही दिवसापूर्वी आला, पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला, इतर काही गोष्टी येत आहेत। दिशा सालियानचा मृत्यू 8 जून 2020 ला झाला। नेमकं 8 जूनच्या रात्री काय झालं हे देखील मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय।
8 जून 2020 रोजी एका मित्राच्या वाढदिवसाची पार्टी दिशा राहत असलेल्या फ्लॅटवर झाली। त्या दिवशी सगळेच पार्टी एन्जॉय करत होते। दिशा ही पार्टीत सहभागी होती। दिशाला तिच्या लंडनमधल्या एका मित्राचा कॉल आला आणि ती बेडरूममध्ये गेली। काही वेळानं सगळेजण तिच्याशी बोलायला बेडरूममध्ये गेले, पण ती तणावात असल्याचं दिसून आलं। तिला काही वेळ एकटं सोडून सगळेजण बाहेर हॉलमध्ये आले। काही वेळानं दिशानं बेडरूमचा दरवाजा बंद करून स्वतःला आतमध्ये बंद करून घेतलं। बराच वेळ झाला तरी देखील दरवाजा उघडला जात नसल्यानं सर्वांनी मिळून दरवाजा उघडला तर आतमध्ये दिशा नव्हती। बेडरूमच्या बाल्कनीतून डोकावून पाहिल्यानंतर दिशा बाल्कनीतून जमिनीवर पडल्याचं दिसून आलं। यानंतर जवळच्या एव्हरशाईन नर्सिंग होममध्ये तिला नेण्यात आलं। त्यानंतर तुंगा हॉस्पिटल आणि नंतर शताब्दी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। तिथं तिला मृत घोषित करण्यात आलं। जो पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय त्यात गंभीर जखमांमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं। त्यामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा उल्लेख नाही, पण दिशाच्या वडिलांच्या वकिलांनी हा पोस्टमार्टम रिपोर्ट मॅनेज असल्याचा आरोप केलाय। दिशाचा मृत्यू 8 जून 2020 ला झाला, मग पोस्टमार्टम 3 दिवसांनी का केलं असा सवालही उपस्थित करण्यात आलाय। त्याचं कारण पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आहे। दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी कोरोना मोठ्या प्रमाणात होता। अनेक हॉस्पिटल्समध्ये पोस्टमार्टम केलं जात नव्हतं। स्वॅब घेऊन कोरोनाच्या टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतरच 11 तारखेला पोस्टमार्टम करण्यात आलं। ज्या रिपोर्टमध्ये डोक्याला गंभीर इजा आणि शरीरावर अनेक जखमांमुळे दिशाचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलंय। विषय एवढाच आहे की जेव्हा 4 वर्षापूर्वी ती घटना घडली होती, दिशा सालेंनी जेव्हा सुसाईड केली होती, तेव्हा त्यांचे आई वडीलच म्हणले होते त्या बाबतीतलं राजकारण करू नये। आता इथं सुरुवात कोणी केली आहे तर त्यांच्या वडिलांनी तिथं केलेली आहे। आणि आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे। जे काय सांगितलं जात होतं की एका मुलीवर तिथं बोललंही आपल्याला थोडंसं वाईट वाटतं, जेव्हा रेप झाला होता, पण रिपोर्ट जर बघितला तर तसं काही घडलं नव्हतं। पण वडील व्यक्तिगत जीवनामध्ये काय करतात तो त्यांचा विषय आहे। पण एकच सांगतो, बीजेपीचा जो चेहरा आहे हा कुठेतरी खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे। एखाद्या व्यक्तीला सुसाईड कर, सुशांत सिंगच्या बाबतीत तेच झालं, आता दिशा सालेंच्या बाबतीत तेच झालं। 2 एप्रिलला सतीश सालियान यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी आहे। त्याआधी मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आर्थिक चणचण आणि वडिलांच्या अफेअरवर बोट ठेवण्यात आलाय। कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।